आफ्टरनून स्टुडंट. लास्ट पार्ट मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 9.1 मधला क्वेश्चन नंबर 1, 2 and 3 सॉल्व केले होते. आज आपण क्वेश्चन नंबर 4 पाहतोय. द मार्क प्राइस ऑफ द फॅन इज 3000 रुपीज. शॉपकीपर्स गेव 12% डिस्काउंट ऑन इट. फाइंड द टोटल डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस ऑफ द फॅन. ओके, दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिली आहे, मार्क प्राइस दिली. किती दिली आहे, 3000 रुपीज. आणि ह्या मार्क प्राइसवर शॉपकीपरने किती पर्सेंट डिस्काउंट दिलंय, 12% डिस्काउंट दिले. तर आपल्याला हे डिस्काउंट इन पर्सेंटेज दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, टोटल डिस्काउंट फाइंड आउट करायचं इन रुपीज अँड ह्या फॅनची काय करायची आहे, सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची. ओके, फर्स्ट आपल्याला मार्क प्राइस दिली आहे 3000 रुपीज, डिस्काउंट दिलाय 12% आणि आपल्याला डिस्काउंट अँड एसपी म्हणजे सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल डिस्काउंट इन रुपीज फाइंड आउट करताना आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, पर्सेंटेज डिस्काउंट इंटू मार्केट प्राइस. ओके, पर्सेंटेज डिस्काउंट किती दिलेत आपल्याला, 12%. म्हणजे 12% लिहिताना आपण कसं लिहिणार, 12/100. करेक्ट. इंटू मार्क प्राइस किती दिली आहे, 3000. 0 गेट कॅन्सल. 30 into 12. 30 into 12 is 360. करेक्ट. मग डिस्काउंट इन रुपीज किती मिळतोय आपल्याला, रुपीज 360. ओके, आता आपल्याला फाइंड आउट काय करायची, सेलिंग प्राइस. हा काय मिळालंय आपल्याला, डिस्काउंट. त्यानंतर सेलिंग प्राइस फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. मार्क प्राइस किती दिली आपल्याला, 3000 आणि डिस्काउंट किती मिळालं आपल्याला, 360 रुपीज. ओके, 3000 मायनस 360 रुपीज सबट्रॅक्शन केलं किती मिळतात, 2640 रुपीज. करेक्ट. ही काय झाली, त्या फॅनची सेलिंग प्राइस झाली. ओके, मग आपण डिस्काउंट फाइंड आउट केला आणि सेलिंग प्राइस पण फाइंड आउट केली. मग डिस्काउंट इज रुपीज 360 and selling price is rupees 2640. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. द मार्क प्राइस ऑफ अ मिक्सर इज 2300 रुपीज. ओके, ही मार्क प्राइस झाली मिक्सरची. अ कस्टमर परचेस्ड इट फॉर रुपीज 1955. ही काय झाली, मग त्याची परचेस म्हणजे काय, कस्टमरनी तो विकत घेतला म्हणजे 1955 काय झाली, सेलिंग प्राइस झाली. करेक्ट. फाइंड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर टू द कस्टमर. ओके, म्हणजे एक कस्टमर मिक्सर घेतोय की त्या मिक्सरची मार्क प्राइस किती आहे, 2300. ओके, आणि मार्क प्राइस एवढी असताना त्यांनी विकत कितीला घेतलाय, 1955 ला. ओके, तर त्याला या दोन्हीमध्ये डिस्काउंट किती मिळालं हे आपल्याला काढायचं आहे आणि तो पर्सेंटेज डिस्काउंट काढायचा आहे. ओके, पर्सेंटेज डिस्काउंट काढण्याआधी आपल्याला डिस्काउंट इन रुपीज फाइंड आउट करावा लागणार. फर्स्ट ऑफ ऑल मार्क प्राइस किती दिली, 2300. सेलिंग प्राइस रुपीज 1955. करेक्ट. आपल्याला पर्सेंटेज इन डिस्काउंट फाइंड आउट करायचा आहे. त्याआधी आपण सिंपल डिस्काउंट फाइंड आउट करणार. सिंपल डिस्काउंटचा फॉर्म्युला काय आहे, मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मार्क प्राइस किती दिली आपल्याला, 2300 रुपीज मायनस सेलिंग प्राइस किती, 1955. दोन्हींचं सबट्रॅक्शन केलं तर आन्सर किती मिळतं आपल्याला, 345. ओके, मग डिस्काउंट इन रुपीज किती मिळालं आपल्याला, डिस्काउंट इन रुपीज किती आहे, 345. करेक्ट. पण आपल्याला डिस्काउंट काढायचं का इन रुपीज मधला, नाही, आपल्याला काय काढायचंय, पर्सेंटेज डिस्काउंट काढायचंय. मग पर्सेंटेज डिस्काउंटचा फॉर्म्युला काय, द पर्सेंटेज डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस इंटू 100. डिस्काउंट किती मिळालं आपल्याला, 345. मार्क प्राइस किती दिलेली आहे, 2300 इंटू 100. 0 गेट कॅन्सल. जर याला सिम्प्लिफाय केलं, 23 1 जा 23. ओके, 34 मधनं 23 गेले, रिमेन 11 राहिले. 115 23 5 जा
115. ओके, मग आपल्याला आन्सर किती मिळालं? 15% डिस्काउंट. ओके, म्हणजे द डिस्काउंट offer to the customer is 15%. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. A shopkeeper gives 11% discount on a television set. Okay, hence the cost price of it is rupees 22,250. ओके, ही काय झाली त्याची कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजे काय? त्या सेलिंग प्राइस झाली. ओके, देन फाइंड द मार्क प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट. ओके, म्हणजे आपल्याला काय दिलंय? सेलिंग प्राइस दिली आहे आणि डिस्काउंट इन पर्सेंटेज दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायची आहे? मार्क प्राइस. सेम एक्झाम्पल आपण थर्ड मध्ये पण सॉल्व्ह केलं होतं. आपल्याला सेलिंग प्राइस दिली होती, डिस्काउंट इन पर्सेंटेज दिला होता आणि आपल्याला मार्क प्राइस फाइंड आउट करायची होती. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी कन्सिडर द मार्क प्राइस इज ₹100. ओके, 100 रुपीज कन्सिडर करणार, त्याच्यावर 20% डिस्काउंट करणार, त्यावरून आपल्याला सेलिंग प्राइस कळेल. ओके, फर्स्ट आपल्याला कॉस्ट प्राइस म्हणजे काय दिली? सेलिंग प्राइस किती दिली ती? 22,250 रुपीज. ओके, आणि त्याच्यावर डिस्काउंट इन पर्सेंटेज दिला 11 आणि आपल्याला फाइंड आउट काय करायची आहे? मार्क प्राइस. ओके, मग फर्स्ट वी कन्सिडर मार्क प्राइस ॲज ₹100. ओके, लेट मार्क प्राइस ₹100. डिस्काउंट दिला 11%. मग 100 रुपीजवर डिस्काउंट जर 11% दिला तर आपल्याला इन रुपीज किती मिळतात? 11 रुपीज. हे आले लक्षात? आपण काय केलंय की मार्क प्राइस फाइंड आउट करायची. फर्स्ट वी कन्सिडर मार्क प्राइस इज 100 रुपीज. ओके, म्हणजे आपण 100 रुपयावर 11% काढले तर 100 रुपयाचे 11% किती येतात? 11 रुपये, 11 रुपीज. ओके, मग आता यावरून आपण सेलिंग प्राइस काढू ह्या केससाठी. तर मार्क प्राइस काय कन्सिडर केली ह्या केसमध्ये? 100. डिस्काउंट कितीचा मिळतोय? 11चा. मग 100 मायनस 11 इज 89. करेक्ट. मग ज्या वेळेस तुमची मार्क प्राइस 100 रुपीज असेल आणि त्याच्यावर तुम्ही 11% डिस्काउंट देताय तर त्यावेळेस तुमची सेलिंग प्राइस किती मिळते तुम्हाला? 89 रुपीज. ओके, सेलिंग प्राइस इज ₹89. ओके, देन आता आपल्याला काय करायचं आहे? सेलिंग प्राइस दिलेली आहे. ओके, सेलिंग प्राइस किती दिली? 22,250 दिली आणि ते 11% डिस्काउंट देऊन ही आपल्याला सेलिंग प्राइस मिळाली. मग मार्क प्राइस आपल्याला माहिती का? नाही. मग ही मार्क प्राइस काढायची आहे तर तिला काय कन्सिडर करणार आपण? एक्स. लेट मार्क प्राइस ऑफ द टीव्ही सेट बी ₹X. सेलिंग प्राइस आपल्याला माहिती किती? 22,250. ओके, मग जर तुम्ही 100 मार्क प्राइस असताना तुमची सेलिंग प्राइस किती होतीये? 89 रुपीज. त्यावेळेस जर तुमची एक्स रुपीज मार्क प्राइस असेल त्यावेळेस तुम्हाला सेलिंग प्राइस किती दिसतीये? 22,250 रुपीज. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, देअरफॉर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे काय आले? 89x इज इक्वल टू 22,250 इंटू 100. करेक्ट. देअरफॉर एक्स 89 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होणार? डिवाइड. 22,250 इंटू 100 डिवायडेड बाय 89 येणार. करेक्ट. देअरफॉर एक्स इज, याचं जर तुम्ही सिम्प्लिफिकेशन केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळतं? 25,000 रुपीज. ओके, मग ही एक्स ची व्हॅल्यू मिळाली. ओके, आणि एक्स काय कन्सिडर केलाय आपण? मार्क प्राइस. करेक्ट. मग आपला मार्क प्राइस किती मिळाली? 25,000 रुपीज. द मार्क प्राइस of TV set is ₹25,000. Okay.